म्हणून आज प्रचंड असा विजय मिळालाय। लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, सगळं। आणि मग या सर्वांनी मिळून मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही, खात्री बाळगा। लाडक्या त्याचबरोबर त्याने एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली आहे, ती योजना कधी बंद होणार नाही। लेख लाडकी लखपती योजना आहे। आता मला आपल्या मनीषाताईंनी सांगितलं 3000 महिलांनी आपल्या या काय केलं, त्यांनी क्रेडिट सोसायटी चालू केली। या लाडक्या बहिणींनी 1500 रुपये जमा करून 3000 लोक एकत्र आले, क्रेडिट सोसायटी चालू केली। ही एक चालना देणारं एक इकोसिस्टम आहे, ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे। आणि म्हणून काही लोकांनी आपल्या घरगुती अडचणी सोडवायला त्याचा पैसे वापर केला, काही लोकांनी अशा क्रेडिट सोसायटी केल्या, काही लोकांनी छोटे व्यवसाय मोठे केले। हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे। सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं। आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला आमचा जन्म झालेला आहे। कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजे तरच सरकार। आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून एवढ्या योजना आपण आणतोय, त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे। तुम्ही आज पक्षात प्रवेश करताय, तुम्हाला सांगतो की खूप माझ्यावर आरोप प्रत्यारोप 2.5 वर्ष काय काय आरोप केले, काय काय शिव्याशाप दिले। काल मला परवा दिल्लीला महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला। पोटदुखी सुरू झाली, लगेच त्यांनी साहित्य संमेलनाचा उद्धार केला, साहित्यिकांचा उद्धार करून टाकला, महादजी शिंदे यांच्या वंशाचा अपमान केला। बरं, ज्यांनी मला पुरस्कार दिला पवार साहेबांनी, त्यांनी एकेकाळी त्यांना मुख्यमंत्री केलं, त्यांचाही उद्धार केला। माझं तर जाऊ द्या, माझं काय, माझ्याला रोज त्या शिव्या देतात, म्हणाले हे अमित शहांचा पुरस्कार आहे। बरं, त्यांचा काय संबंध? म्हणजे त्यांचाही उद्धार केला। म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी, ज्या आज मी सकाळी पण मग कुठे भाषणात म्हटलं की राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये लिहिलंय की मोदीजी आप महान हो। म्हणजे हा देशाचा आपला गौरव आहे। लगेच पोटदुखी सुरू झाली। पोटदुखी एवढी वाढते की ती बरी होत नाही। कुणाला चांगलं काय मिळालं की पोटदुखी सुरू झाली, कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतात। मी आपल्याला जास्त काय राजकीय बोलत नाही, पण आपल्याला ते माहीत आहे ना तुम्हाला। आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे, त्यावरून ताक कळणारे तुम्ही लोक आहात। आणि त्यामुळे या विदर्भामध्ये आज आपल्याला काम चांगलं करायचं आहे। आता लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, आता जसं किरणने सांगितलं की जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा, ग्रामपंचायती, खरं म्हणजे आता हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। आता आमच्या निवडणुका झाल्या, खासदार झाले, मंत्री झाले, आमदार झाले, कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे झाले। आता या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्या निवडणुका आहेत। आता कार्यकर्त्यांना मोठं करायचं, त्यांना संधी द्यायच्या निवडणुका आहेत। तुमच्यातले काही लोक आता नगराध्यक्ष आहेत, कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोणी पंचायत समिती सदस्य, कोणी सरपंच, या ठिकाणी अनेक पदं आपल्याला मिळतील। शेवटी आपला पक्ष जो आहे हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही, हा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा। बाळासाहेब जसे सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण त्यांच्या पश्चात सहकार्यांना घरगडी समजू लागले, मालक आणि नोकर समजू लागले। असा पक्ष पुढे जात नाही। आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या शिबिरात म्हणाले होते, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। म्हणजे जो काम करेल तो पुढे जाईल। इथं काही वशिला नाही, इथं काही पदं घेता नाही, वशिला लागत नाही। आणि मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, पदं देताना जे काम करणारे ताकदीचे पदाधिकारी आहेत त्यांना पदं द्या, पक्ष वाढवणाऱ्याला पदं द्या। हा माझा आहे, हा माझा नाही, हा लांबचा आहे, हा दूरचा आहे, हा जवळचा आहे, हा मला सल्यूट करतो, हा मला नमस्कार करतो, हे बिलकुल आपल्या पक्षामध्ये चालत नाही। कारण शेवटी तुमचा प्रमुख जो आहे हा कार्यकर्ता, मुख्यमंत्री होता तेव्हाही, उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करतोय। कालही कार्यकर्ता म्हणून, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे।